नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण दिवसभर बायकांनी किती विचार केला ना, आज काय मेनू बनवायचा आणि आज हा मेनू बनवू, आज तो मेनू बनवू. पण शेवटी आपल्या महिलांचा मोर्चा हा कुठे खिचडी किंवा भाताच्या प्रकाराकडेच वळतो. करणार आहोत साधी, सोपी आणि कुकरच्या एका शिट्टीत होणारी दाल खिचडी. तर त्यासाठी लागणारं साहित्य: एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतला, 1 चमचा. त्यानंतर आपण 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत, कसुरी मेथी घेतली, अर्धा चमचा गरम मसाल्याचे 2 तुकडे करून घेतलेत. त्यानंतर आपण लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतली आणि काही लसूण आपण बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपण आता कुकर ठेवू आणि कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरे टाकूया. 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की त्यात आपण कांदा टाकूया. कांदा छान परतून घेऊया. सोप्या रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि एक शेअर जरूर करा. तर आपण आता कांदा परतून घेतला आहे. त्यानंतर आपण याच्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान परतून घेऊया. अगदी कमी वेळेत आणि झटपट अशी तयार होते, पण चवीला एकदम छान लागते. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. तर आपण आता याच्यात आलं लसूण टाकणार आहोत, बारीक वाटून घेतले. आलं लसूण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकूया. हळद टाकूया अर्धा चमचा. हे छान मिक्स करून घेऊया. मी अर्धी वाटी कोलम तांदूळ घेतला आहे, 3 चमचे तुरीची डाळ आणि 2 चमचे मसूरची डाळ स्वच्छ धुवून घेतले डाळ तांदूळ. फोडणीत छान मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करून घेतले की आपण आता 3 वाट्या पाणी गरम करून घेतलेत. पाणी गरमच टाका, त्यामुळे खिचडी पटकन होते. आता आपण हे छान मिक्स करून मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर कुकरचे झाकण लावून फुल गॅसवर आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 10 मिनिटे गॅस कमी करून खिचडी शिजून घ्यायची. गॅस मोठा करून एक शिट्टी घेऊन घेतली. त्यानंतर आपल्याला 10 मिनिटे शिजू द्यायचे. 10 मिनिटात वाफ गेल्यावर आपण झाकण उघडून बघणार आहोत खिचडी कशी झाली तयार. वाव, मस्त झाली खिचडी. तर आपण आता ह्या खिचडीला तडका देणार आहोत. हे खिचडीचा कुकर बाजूला ठेवून आता आपण तडका देणार आहोत खिचडीला. त्यासाठी आपण तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतले, बारीक चिरून घेतलेला लसूण छान तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 2 लाल मिरच्या टाकून घेऊया. 1 चमचा आपण हिंग टाकून घेणार आहोत. हिंगामुळे खिचडीला चव छान येते. आणि आता 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत. आता गॅस बंद करूया आणि आपण हा तडका आता खिचडीवर टाकून घेणार आहोत. ही खिचडी चवीला पण छान लागते आणि वेळ पण कमी लागतो. डाळ तांदूळ वेगवेगळं शिजवण्याचं टेन्शन नाही आणि कुकरच्या एका शिट्टीत तयार होते अशी दाल खिचडी. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.